नमस्कार मंडळी, आज आपण 100% तोंडात विरघळणारे मौसूद बिना पाकाचे रवा लाडू पाहणार आहोत. सर्वात सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात टणक न होता मौसूद पेढ्यासारखे तोंडात जाताच विरघळणारे लाडू तुम्हाला करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिलेल्या टिप्स फॉलो करा. पाकाचं टेन्शन न घेता 2 बोटाने सुद्धा तोडता येईल असा मौसूद पेढ्यासारखा रवा लाडू आपण करणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रवा लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. इथे मी सम्राटचा बारीक रवा घेतलेला आहे. सपाट अशी वाटी केलेली आहे. आता एका मोठ्या वाटीमध्ये हे घालूया. अजून एक वाटी आपल्याला रव्याची घ्यायची आहे. इथे आपण 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. 2 वाटी बारीक रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी तूप हे अगदी साहित्याचं अचूक प्रमाण आहे. रवा आता कढईमध्ये घालूया आणि तूप न घालताच आपल्याला हा 2 ते 3 मिनिट असाच भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच तूप घालायची अजिबात घाई करायची नाही. 2 ते 3 मिनिट छान भाजला की नंतर आपण यामध्ये तूप घालणार आहोत. रवा भाजताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर तो जळू शकतो. 3 मिनिट झालेले आहे. रवा आपला हलकासा गरम झालेला आहे. आता यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 3 ते 4 चमचे इथे मी तूप घातलं आहे. एकदम तूप घालायचं नाही. हळूहळू यामध्ये आपण तूप घालणार आहोत. तूप घालून रवा छान भाजून घेऊया. हा लाडू बनवायला एकदम सोपा आहे, पण लाडू बनवताना गॅस आपल्याला बारीक ठेवूनच रवा भाजायचा असतो. तुम्ही जितका छान रवा भाजताल तेवढेच तुमचे लाडूसुद्धा अगदी छान तयार होतात. तूप घालून 4 ते 5 मिनिट आपण हा बारीक रवा छान भाजून घेतलेला आहे. आता पुन्हा आपल्याला 3 ते 4 चमचे तूप यामध्ये घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही आहे. बारीक गॅसवरच आपल्याला सतत हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे. तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला आता हा रवा 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचा आहे. साधारण 5 मिनिट झालेले आहे. आता उरलेले जे तूप आहे ते सर्व यामध्ये घालायचं आणि पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण साधारण 20 ते 22 मिनिट हा रवा मंद आचेवर छान भाजून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता रव्याचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखर मात्र आपल्याला डायरेक्ट अशी टाकायची नाही आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर घालूया. सोबतच यामध्ये आपण विलायची घालणार आहोत. त्यामुळे वेगळी अशी विलायची पावडर आपल्याला टाकायची गरज पडणार नाही. आता आपण हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. इथे आपली मस्त अशी पिठी साखर तयार झालेली आहे. इथे आपण छान असा रवा भाजलेला आहे. तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये जो आहे तो न भाजलेला रवा आहे आणि भाजलेला यामध्ये फरक आहे. तुम्ही पाहू शकता रव्याचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे. रवा आपल्याला सतत हलवत मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे. आता सर्व जी पिठी साखर आहे ती यामध्ये घालायची आहे. पिठी साखर घातल्यावर लगेच आपल्याला पटकन हे एकत्र करून घ्यायचं आहे. पिठी साखरेच्या काही गाठी वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि पटकन 2 मिनिटात आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. रवा आणि पिठी साखर छान असं मी एकत्र करून घेतलं आहे. आता आपल्याला जो रवा आहे तो असा छान दाबून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याला छान अशी वाफ बसेल. लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता आपल्याला हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. मिश्रण हे असं सर्व मोकळं करून घ्यायचं आहे. मिश्रण हे खूप भुसभुशीत तुम्हाला दिसत असेल, पण याचेसुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता. पण ते थोडेसे खरखरीत असे लागतील. त्यामुळे आपण एक ट्रिक करणार आहोत. पेढ्यासारखे मौसूद लाडूसाठी इथे आपण रवा आणि पिठी साखरेचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे आणि हे बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. साधारण मिनिटभर इथे मी फिरवून घेतलेलं आहे. हलकंसं याला खव्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे. जास्त वेळसुद्धा मिक्सरमध्ये फिरवू नका, नाहीतर गरम होऊन पिठी साखरेचं पाणी होऊ शकतं. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तुम्ही पाहू शकता हातामध्ये घेतल्यावर अगदी सहज याचा लाडू तयार होतोय. याच पद्धतीने आपण उरलेलंसुद्धा रव्याचं जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. सर्व मिश्रण इथे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं.
हा लाडू अगदी 2 महिनेसुद्धा खराब होत नाही. अगदी छान राहतात. त्यामुळे पाकाचं टेन्शन न घेता हा बिना पाकाचा रवा लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते तुम्ही आत्ता घालू शकता. पण ड्रायफ्रुट्स हे आधी तळून घ्या आणि मग नंतरच यामध्ये घाला. पहा, बघता बघता इथे आपला लाडूसुद्धा तयार झाला आहे. अजिबात याला जास्त दाबायची वगैरे गरज पडत नाही. हातावर छान गोल करून घेतला. नंतर हातामध्ये असा गोल फिरवायचा म्हणजे त्याला छान अशी चकाकी येते. इथे आपला अगदी मस्त असा झटपट रवा लाडू तयार आहे. दुसरासुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया. दुसरासुद्धा इथे आपला झटपट लाडू तयार आहे. शेवटचं मिश्रण राहिलं तरीसुद्धा लाडू अगदी सहज वळला जातो. अजिबात कष्ट वगैरे घ्यावे लागत नाही. इथे आपले अगदी मऊसूत पेढ्यासारखे तोंडात जाताच विरघळणारे रवा लाडू तयार आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये आपले 17 लाडू तयार झालेले आहेत. पाकाचं टेन्शन न घेता पेढ्यासारखे हे रवा लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला आवर्जून कळवा. एक लाडू तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते की किती मस्त असा रवा लाडू आपला तयार झाला आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.